Dear students, today we continue the numericals. Numerical number 87. You read the problem carefully. A particle located at x is equal to 0 at time t is equal to 0 starts moving along the positive x direction with velocity v that varies. V is equal to alpha into root of x. The displacement of the particle varies with the time as. This problem was asked in AIEEE 2005. So this problem is quite simple here. To find the displacement here, let us take velocity, and by definition of velocity, a rate of change of displacement with respect to time, and instead of v you put dx by dt. Now alpha, and instead of root you take the power half, and now here dx divided by x raised to 1 by 2 is equal to alpha into dt. लक्षात आलं का बेटा? हे dx आहे 1 by 2 इकडे घेतलं. dx x चा फंक्शन असतं आणि हे अल्फा डी टी या साईडला मी नेलं. आता परत काय करतोय पहा, एक्स रेज टू -1 by 2 डी एक्स इज इक्वल टू अल्फा इंटू डी टी. आलं लक्षामध्ये? हा पॉवर काय झाला, इथं प्लस असलेला वर नेल्यानंतर मायनस झाला. आता हे व्हेरिएबल एक्स फंक्शन डी एक्स आलं, अल्फा डी टी झालं. तर टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ दी साईड्स, टेकिंग integration on both the sides. Integration of काय आलं, x raised to -1 by 2 dx is equal to alpha into integration of dt. चला बेटा, इंटिग्रेशन ऑफ x raised to -1 by 2 काय येतं सांगा, x raised to -1 by 2 plus 1 divided by -1 by 2 plus 1, and that is equal to alpha into dt ची किती येतं आहे, t येतं, and that is equal to x raised to 1 by 2 divided by 1 by 2 is equal to alpha into t, and x raised to 1 by 2 is equal to 1 by 2 alpha into t. स्क्वेअर ऑन बोथ दी साइड्स, दोन्ही बाजूला स्क्वेअर करा. तर x इज इक्वल टू 1 by 4 अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर. आता हे 1 by 4 अल्फा स्क्वेअर कॉन्स्टंट अँड x डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर. x डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर is the result of this problem, and answer is answer is option number 4, and that is x directly proportional to t square. काय बेटा, आता तुम्हाला थोडंसं वेगळं काय वाटतं की मी तुम्हाला सांगितले की या टॉपिकला मॅथमॅटिक्स जास्तीत जास्त यूज केलेलं आहे आपण, आणि ते मॅथमॅटिक्ससाठी 8 व्हिडिओ मी तुम्हाला दिले आहे. मॅथमॅटिकल मेथड्स, मॅथमॅटिकल टूल्स किंवा बेसिक मॅथमॅटिक्समध्ये 8 व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत, ते पहा. आणि त्या ठिकाणी 2च इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह हे 2 इम्पॉर्टंट आहेत, आणि त्याचं पूर्ण मॅथमॅटिक्स इथं या टॉपिकमध्ये आपण इथं कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 88. अ पॉईंट मूव्स लिनियरली विथ टाईम, लिनियरली विथ डिसलरेशन विच इज गिवन बाय काय दिलेलं आहे आपल्या इथं, डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू -अल्फा इंटू रूट ऑफ व्ही. आलं का बेटा? आता हे याला एक ॲडजस्टमेंट आहे, लक्षात ठेवा. डी व्ही बाय डी एक्स आणि डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू अल्फा इंटू रूट व्ही. आता डी एक्स बाय डी टी म्हणजे काय रे सांगा पटकन, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नथिंग बट वेलॉसिटी. म्हणजेच व्ही इथं डी व्ही
आणि व्ही इज इक्वल टू अल्फा इंटू रूट ऑफ व्ही इंटू डी एक्स. आता हे रूट व्ही इकडे घ्या बेटा. डी व्ही इंटू डी व्ही डिवाइड बाय व्ही रेज टू 1/2 इज इक्वल टू अल्फा इंटू डी एक्स. हे मायनस प्रत्येक ठिकाणी आहे, हे मायनस, इथे मायनस. आता हे 1/2 वर नेलं मी, मायनस होईल, म्हणजे व्ही रेज टू 1/2 डी व्ही इज इक्वल टू मायनस अल्फा इंटू डी एक्स. आता दोन्हीकडे इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन ऑफ व्ही रेज टू 1/2 डी व्ही इज इक्वल टू अल्फा मायनस इंटू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स. हां चला, आता याचं काय तरी इंटिग्रेशन व्ही रेज टू 1/2 प्लस 1 3/2 इज इक्वल टू मायनस अल्फा. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स काय येतं, एक्स येतं. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स काय येतं, एक्स येतं बेटा. आणि मग आपल्याला जे काढायचं आहे या न्यूमरिकलमध्ये, आता इथं आणि व्ही रेज टू 3/2 डिवायडेड बाय इथं 3/2 येतं. आणि विचारले काय आपल्याला इथं या न्यूमरिकलमध्ये एक्स काढायचा आहे, म्हणजे व्ही 2/3 रेज टू 3/2 इज इक्वल टू मायनस अल्फा इंटू एक्स, राईट. अँड देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2/3. आता V0 स्टार्टिंग आहे, फायनल 0 आहे, म्हणून ती V0 ठेवायचं, 3/2 इंटू अल्फा. पहा डी ऑप्शन करेक्ट आहे. 2/3 V0 रेज टू 3/2 डिवायडेड बाय अल्फा, हे इथं लक्षात ठेवा, डिवायडेड बाय अल्फा. अँड दिस इज द रिझल्ट ऑफ प्रॉब्लेम नंबर 88. So this problem was asked in PMT, pre-medical test जी होती ती 2005ला विचारलेला हा न्यूमरिकल आहे बेटा, PMTला विचारलेला. तर याकडे थोडंसं लक्ष द्या. थेरॉटिकल प्रॉब्लेम याला आपण म्हणतो. आता त्यानंतर पुढचा जो न्यूमरिकल आहे तो पहा. आता पुढचा न्यूमरिकल 89 नंबर काय दिलेला आहे, द स्पीड टाईम ग्राफ of a particle moving along a fixed direction is shown in figure. Find the distance traveled by the particle between 0 to 10 seconds. Distance traveled by the particle हा काय, मीटर पर सेकंदमध्ये स्पीड आणि इथं टाईम आहे. तर याला आपण ओ, ए आणि बी, दॅट इज डिस्टन्स is equal to area of triangle. Area of triangle 1/2. Height किती आहे 12 into base 10 minus 0 means 10. That is 120/2 is equal to 60 meter. 60 meter बेटा. आता यामध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल बिटवीन 0 to 10 सेकंदामध्ये डिस्टन्स आपण काढलेला आहे. पुढे हा झाला 1 नंबरचा प्रॉब्लेम. तुम्हाला आता नंबर त्यामधला दुसरा काय विचारलं आहे पहा, लक्ष देऊ. ॲव्हरेज स्पीड बिटवीन धिस इंटरवल, ॲव्हरेज स्पीड बिटवीन धिस इंटरवल मीन 0 to 10 सेकंदामध्ये याची ॲव्हरेज स्पीड काढायची आहे. ॲव्हरेज स्पीड व्ही ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम. टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टोटल टाईम. सांगा बेटा टोटल डिस्टन्स किती आहे, आपण वर्कआउट केलेला आहे 10 आणि टोटल टाईम किती आलेला आहे 10. 60 डिवाइड बाय 10 म्हणजे 6 मीटर पर सेकंद, रिझल्ट ऑफ सेकंड. आणि थर्ड काय विचारले पहा, द टाईम टेकन वेन द स्पीड वॉज मिनिमम. आता स्पीड मिनिमम कुठं आहे, t इज इक्वल टू 0ला आणि स्पीड मिनिमम t इज इक्वल टू 10 सेकंदा.
तर इथे लिहायचं स्पीड इज मिनिमम, स्पीड इज मिनिमम, सांगा बरं, स्पीड इज मिनिमम ॲट t इज इक्वल टू 0 और t इज इक्वल टू 10 सेकंद, t इज इक्वल टू 0 और t इज इक्वल टू 10 सेकंद. त्यानंतर द टाईम वेन स्पीड वॉज मॅक्झिमम. आता पहा बेटा, स्पीड मॅक्झिमम कुठं आहे, या आहे इथं 12 मीटर पर सेकंड. टाईम स्पीड वॉज मॅक्झिमम ॲट t is equal to 5 second, that is 12 मीटर पर सेकंद. किती आहे ती स्पीड मॅक्झिमम, 12 मीटर पर सेकंद. आलं का लक्षामध्ये, इथं जे टाईम दिलेलं आहे 5 सेकंद आणि या ठिकाणी स्पीड मॅक्झिमम आहे बेटा. प्रॉब्लेम नंबर 90. हां, अ बॉडी स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे इथून ॲक्सलरेट्स युनिफॉर्मली अलॉंग ए स्ट्रेट लाईन at the rate of 10 मीटर पर सेकंद फॉर 5 सेकंद. म्हणजे पहा बेटा, आता कसं आहे, तर ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. व्ही किती आहे 10, यू किती आहे 0 आणि टाईम 5 इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Then it retards for 5 seconds. It moves for 2 seconds with uniform velocity. आता हे A1, A2 इज इक्वल टू किती 0. 2 सेकंदामध्ये वेलॉसिटी किती, ते युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे चेंज वेलॉसिटी अपॉन टाईम, म्हणजे फायनल वेलॉसिटी 0 मायनस इनिशियल वेलॉसिटी 0 divided by 2 is equal to 0. Then it retards uniformly and come to rest in 3 seconds. A3 is equal to V minus U upon T. V किती रे सांगा बेटा, V 0 आणि किती 3 सेकंदामध्ये इनिशियल वेलॉसिटी किती आहे, इनिशियल वेलॉसिटी युनिफॉर्म वेलॉसिटी जी आपण 10 डिवाइड बाय टाईम किती 10 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू नियर अबाउट 3.33. हे रिटार्डेशन निगेटिव्ह ॲक्सलरेशन. ड्रॉ वेलॉसिटी टाईम ग्राफ, वेलॉसिटी टाईम ग्राफ द बॉडी अँड फाइंड द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी. बेटा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी. आता आपण ॲक्सलरेशन काढून घेतलं, गरजच नाही. आता इथून इथपर्यंत 1, हे 2, हे 3, म्हणजे इथून इथपर्यंत ॲक्सलरेशन इन्क्रीजिंग, इथलं ॲक्सलरेशन 0, हे A1, इथं आपण A2 आणि A3 निगेटिव्ह ॲक्सलरेशन. तर टोटल डिस्टन्स काढायचं आहे, तर फॉर्म्युला आपल्याला S इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल प्लस एरिया ऑफ सेकंड रेक्टेंगल प्लस एरिया ऑफ थर्ड ट्रायंगल. चला बेटा, काय तरी 1/2 हाईट इंटू बेस 50, हाईट 50 इंटू बेस 5 मायनस 0 5 प्लस याला किती येईल 50 इंटू 7 मायनस 5 2 प्लस 1/2 हाईट 50 इंटू 10 मायनस 7 3. चला किती आले, हे 25 125 प्लस 100 प्लस किती आले 75. दॅट इज म्हणजेच किती, हे 125 प्लस 100 225 प्लस
75 means 300 meter. 300 meter. Find the distance traveled by the particle and that is equal to 300 meters. Now next problem number 91 meter. चला प्रॉब्लेम नंबर 91 फिगर आपण काढलेले आहे इथं. अ ट्रेन मूव्स फ्रॉम वन स्टेशन टू अनदर स्टेशन इन 2 hours. एका स्टेशनपासून हे एक स्टेशन हे दुसरं स्टेशन आहे, इथून इथपर्यंतचं किती 2 hours आहे. इट्स स्पीड टाईम ग्राफ ड्युरिंग द मोशन इज शोन इन फिगर. इथं दाखवलेलं आहे ग्राफ कसा काढलेला आहे. डिटरमाइन द मॅक्झिमम ॲक्सलेशन ड्युरिंग द जर्नी. आता मॅक्झिमम ॲक्सलेशन म्हणजे ग्राफ स्ट्रेट असं आहे बी टू सी. मॅक्झिमम ॲक्सलेशन फ्रॉम बी टू सी बेटा सडनली राईज झालेलं असेल तर तिथं मॅक्झिमम ॲक्सलेशन. आता इथून इथपर्यंतचं ॲक्सलेशन आहे, इथून इथपर्यंतचं 0 आहे, इथून इथपर्यंतचं. तर पाहूया आपण. आय थिंक बी टू सीच मॅक्झिमम असेल. तर काय सांगा ॲक्सलरेशन म्हणजे आता इथं जे असेल स्लोप आहे घ्यायचं हे किती 50 मायनस 20. कुठं हे 50 म्हणजे इथं 20 हे 50 हे वाय कॉर्डिनेटचा डिफरन्स डिवायडेड बाय एक्स कॉर्डिनेटचा डिफरन्स. एक्स कॉर्डिनेटचा डिफरन्स म्हणजे 1 hour मायनस 0.7 hour म्हणजे 0.25 hours. आणि स्पीड किलोमीटर पर आवरमध्ये दिलेले आहे म्हणून ते सारखं आहे, फरक पडत नाही. म्हणजे की त्याला 30 डिवायडेड बाय 0.25. आता याला 2 0 इथं दिलं हे मी कॅन्सल. 5 5 25 5 30 पुढचं 0 आणि 0 आणि परत 5 1 5 5 2 10 आणि 0. दॅट इज 120 किलोमीटर पर आवर स्क्वेअर. किलोमीटर पर आवर स्क्वेअर ही काय झाली मॅक्झिमम ॲक्सलेशन. ओव्हरली इथं जर काढलात बेटा ही फार कमी येतं आहे. हे 20 मायनस 0 म्हणजे 20 आणि डिवायडेड बाय 0.5 म्हणजे आता हे मॅक्झिमम बी टू सी आहे. ए टू बीचं काढा बरं. ए टू बी आपण काढूया सर. काय 20 मायनस 0 डिवायडेड बाय 0.50 मायनस 0 म्हणजेच 20 डिवायडेड बाय 0.5 म्हणजे 1/2 इज इक्वल टू 40 येतं. म्हणजे हे काय हे ॲक्सलेशन मॅक्झिमम नाही, फक्त इथून इथपर्यंतचं ॲक्सलेशन मॅक्झिमम. त्या पहिल्याचं आन्सर आपण इथं काढलेलं आहे 120 किलोमीटर पर आवर. त्यानंतर आल्सो कॅल्क्युलेट द डिस्टन्स कव्हर्ड ड्युरिंग द टाईम इंटरवल फ्रॉम 0.75 hour टू 1 hour. 0.75 hour म्हणजे इथून टू 1 hour म्हणजे इथपर्यंतचं. एवढ्या टाईम इंटरवलमध्ये हे एवढ्या किती डिस्टन्स कव्हर्ड केलेलं आहे ते काढायचं बेटा. याला एक असं करा. हे एक ट्रँगल वरचा असा झाला आणि खालचा रेक्टँगल किंवा एरिया टॅपेझॉनचा म्हणजे दुसरं जे घेतलं आपण कोणत्याही पद्धतीनं करा. डिस्टन्स इज इक्वल टू एरिया ऑफ फर्स्ट ट्रँगल प्लस एरिया ऑफ सेकंड रेक्टँगल. चला बेटा ट्रँगलचा एरिया किती आला 1/2. हाईट किती 50 मायनस 20 30 इंटू बेस जे असेल 0.25 प्लस आता हे हाईट किती 20 इंटू 0.25. लक्षात आलं का इथून इथपर्यंतचं 0.25. तर हे इथं कॅन्सल 15. हां आता सांगा 15 × 75 5 हातचे 7 15 × 2 = 30 आणि 7 = 37. हां आता पुढे प्लस 25 0 25 2 = 50 1 2. हां किती झालं दॅट इज 8.75
meter is the distance. 8.75 meter is the distance traveled by the particle during 0.75 to 100 meter. 92. Read this problem. Velocity time graph for velocity time graph for a velocity is shown in figure. Draw acceleration time graph. आता पहा बेटा, इथून इथपर्यंत हे काय वेलॉसिटी म्हणजे याचा स्लोप जो घेतलात A1 इज इक्वल टू सांगा काय आलं इथं 20 मायनस 0 डिवायडेड बाय टाईम हे 2.5 मायनस 0 2.5 मायनस 0 इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 2.5 एक 0 म्हणजे तिथं 8 आलं. ॲक्सलरेशन इज इक्वल टू V मायनस U अपॉन टी हा फॉर्म्युला वापरलेला आहे बेटा. पहिलं ॲक्सलरेशन इथून इथपर्यंतचं A1 म्हणतो. आता इथून इथपर्यंतचं ॲक्सलरेशन किती आहे A2 इज इक्वल टू 0 येतं. कसं आलं A2 इज इक्वल टू V मायनस U अपॉन टी V0 मायनस U0 अपॉन टाईम 5 मायनस 2.5 5 मायनस 2.5 इज इक्वल टू 0 डिवाइड बाय 2.5 इज इक्वल टू 0. आता A3 बरोबर काढा बेटा. ॲक्सलरेशन कुठून कुठपर्यंतचं आहे रे A3. आता ही बॉडी B पासून C पर्यंत मूव्ह झालेलं आहे. तर V मायनस U अपॉन टी V किती आहे 0 मायनस U किती आहे U किती आहे इथलं ॲक्सलरेशन 20 डिवायडेड बाय टाईम 7 मायनस 5 2 इज इक्वल टू मायनस 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हां आता तुम्हाला ग्राफ कशामध्ये काढायला विचारलेला आहे ॲक्सलरेशन आणि टाईममध्ये ग्राफ काढायचं आहे. ॲक्सलरेशन आणि टाईममध्ये आपल्याला ग्राफ विचारलेला आहे. तर तुम्हाला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती दाखवतो. हे डिपेंडंट व्हेरिएबल कोणत्या ॲक्सिसवरती काय घ्यायचं आहे तुम्हाला क्लिअर माहीत आहे. हे पहा इथं टाईम जो आहे तो या ॲक्सिसवरती घ्या कोणत्या एक्स ॲक्सिसवरती आणि ॲक्सलरेशन हे वाय ॲक्सिसवरती घ्या. आता तुम्हाला दिलेलं आहे मॅक्झिमम ॲक्सलरेशन इथं दिलेलं आहे 10 मिनिमम निगेटिव्ह आणि 0 ॲक्सलरेशन आणि इथं जे घेतलेलं आहे ते 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला आता हे ॲक्सलरेशन कुठून कुठपर्यंत 0 टू 2.5 हे 2.5. आता बेटा 2.5 टू 5 इथं 2.5 टू 5 हे आणि त्यानंतर पुढे जे असेल 5 टू 7 राईट. हां सांगा आता मला हे A1 किती आहे A1 ॲक्सलरेशन इथून इथपर्यंत म्हणजे सरळ असं काढा तुम्ही ॲक्सलरेशन हे लक्षात आलं का तुमच्या. हे ॲक्सलरेशन इथून इथपर्यंतचं ॲक्सलरेशन म्हणजे ॲक्सलरेशन कॉन्स्टंट आहे 2.5 पर्यंत आणि 2.5ला ॲक्सलरेशन किती झालेलं आहे 0 हे आणि कुठपर्यंत 0 आहे ते 5 पर्यंत म्हणजे हे सरळ इथपर्यंत हे 0 मीटर. इथं एक पॉईंट इथं एक पॉईंट इथं एक पॉईंट. हां त्यानंतर निगेटिव्ह ॲक्सलरेशन येथून निगेटिव्ह ॲक्सलरेशन इथपर्यंत आला 10 मीटर आणि पुढे 2 सेकंदामध्ये तेवढंच निगेटिव्ह ॲक्सलरेशन. तर हे तुम्हाला अशा टाईपचा हा ग्राफ झाला. ॲक्सलरेशन टाईम ग्राफ आपण या ग्राफहून हा ग्राफ काढायचं असंही तुम्हाला विचारलं होतं.
आणि मग अशा टाईपचा ग्राफ आपण या पद्धतीनं सॉल्व केलेला आहे. म्हणून